नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मायबोली क्लासेस. मी विनोद सोनोने, क्लास 9th फिजिक्स. आपण लेसन डिस्कस करत आहोत करंट इलेक्ट्रिसिटी. आज जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो आहे सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. नाउ व्हॉट इज अ रेजिस्टन्स? हे आपलं याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हा टॉपिक झालेला आहे. मॅथमॅटिकली रेजिस्टन्स काय आहे ते पण आपण पाहिलं ओम्स लॉमध्ये. प्लस रेजिस्टन्स याचा नेमका अर्थ काय होतो, दैट इज कंसेप्ट ऑफ रेजिस्टेंस, ये भी हमने अलग से डिस्कस किया. अब रेजिस्टेंस एक्चुअली दिखता कैसा है, होता कैसा है? तो रेजिस्टेंस इज अ कंपोनेंट. रेजिस्टन्स हा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट आहे. ऍक्च्युअली तो दिसतो कसा? अशा प्रकारे. अगर एक्चुअली आपने रेजिस्टेंस देखा तो उसका साइज काफी छोटा होता है, 1 सेंटीमीटर से भी छोटा रहेगा. इट इज सिलेंड्रिकल इन शेप आणि अशा प्रकारे तो दिसतो. त्याच्यावरती अशा काही कलरच्या रिंग्स असतात. याला 2 टर्मिनल असतात. दीज आर कॉल्ड इलेक्ट्रोड्स, किंवा याला टर्मिनल म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारे रेजिस्टन्स इज अ 2 टर्मिनल इलेक्ट्रिकल कंपोनेंट. सी द फर्स्ट सेंटेंस. A resistor is a two-ended component. रेजिस्टन्स किंवा याला रेजिस्टन्स किंवा रेजिस्टर दोन्ही म्हणू शकतो आपण. तर रेजिस्टन्स किंवा रेजिस्टर काय आहे? सो इट इज अ टू एंडेड कंपोनेंट्स. इट इज अ टू एंडेड कंपोनेंट. हा असा कंपोनेंट आहे की ज्याला 2 एंड्स असतात किंवा 2 टर्मिनल असतात. इसका साइज 1 सेंटीमीटर से भी छोटा होता है, फारच लहान असतो. आणि अशा प्रकारे याच्यावरती कलरच्या रिंग्स असतात. या प्रत्येक रेजिस्टन्सला, या प्रत्येक रेजिस्टरला किंवा या प्रत्येक कंपोनेंटला त्याची स्वतःची एक फिक्स वैल्यू रहती है. इसका हर एक का अपना अपना एक फिक्स रेजिस्टेंस का वैल्यू होता है. एंड अकॉर्डिंगली दैट इज यूज्ड इन इलेक्ट्रिकल डिवाइस या इलेक्ट्रॉनिक डिवाइस फॉर कंट्रोलिंग द अमाउंट ऑफ करंट. अशा प्रकारे आपण रेजिस्टन्स किंवा रेजिस्टर काय आहे ते सांगू शकतो. ठीक आहे. हा झाला एक रेजिस्टर किंवा हा झाला एक रेजिस्टन्स. पण कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किटमध्ये किंवा डिव्हाइसमध्ये खूप सारे रेजिस्टर्स कनेक्टेड असतात, एकच नसतो. नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन गॅजेट इन अ डिव्हाइस. आता हे जे खूप सारे रेजिस्टन्सेस आहेत किंवा खूप सारे रेजिस्टर्स आहेत, यांना कशा प्रकारे कनेक्ट करायचं? रेजिस्टर्स, इनको एक दूसरे के साथ कैसे जोड़ना है, हाउ टू कनेक्ट देम विथ ईच अदर, यालाच म्हटलं जातं सिस्टम ऑफ रेजिस्टर्स. इसी को बोला जाएगा सिस्टम ऑफ रेजिस्टर्स. सो व्हाट इज अ सिस्टम ऑफ रेजिस्टर्स? अ सिस्टम ऑफ रेजिस्टर्स इज कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ रेजिस्टर्स इन द सर्किट. खूप सारे रेजिस्टर्स सर्किटमध्ये एकमेकांसोबत जेव्हा जोडलेले असतात, कनेक्ट केलेले असतात, तर टुगेदर दॅट इज कॉल्ड अ सिस्टम ऑफ रेजिस्टर. ठीक आहे, इतकं आलं लक्षात. आता ही सिस्टम ऑफ रेजिस्टर आपल्याला याच्या पुढच्या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे आहेत. सो देर आर 2 सिस्टम ऑफ रेजिस्टर्स. मग रेजिस्टर्स यांच्या सिस्टीम किती आहेत किंवा कोणकोणत्या वेगवेगळ्या कशा वेगवेगळ्या प्रकारे यांना एकमेकांसोबत कनेक्ट करता येईल. So there are 2 systems of resistors. One is called series, other is called parallel. म्हणजे वेगवेगळे जे रेजिस्टर्स आहेत यांना जेव्हा आपण एकमेकांसोबत जोडतो तर 2 प्रकारे यांना एकमेकांसोबत आपण कनेक्ट करू शकतो. एक प्रकार असेल सिरीज मध्ये आणि दुसरा प्रकार असेल पॅरलल मध्ये. यालाच म्हटलं जातं रेजिस्टर्स
in series या registers in parallel. So these are two systems of registers. अशा प्रकारे सिस्टीम इन रेजिस्टर्स दोन आहेत. एक आहे रेजिस्टर्स इन सिरीज आणि दुसरा आहे रेजिस्टर्स इन पॅरलल. आज आपण डिस्कस करूया रेजिस्टर्स इन सिरीज. आजचा जो टॉपिक आहे सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स पैकी पहिला आहे रेजिस्टर्स इन सिरीज. सबसे पहले एग्जैक्टली ये होता क्या है ये हम देख लेते हैं. सपोज वी आर गिवन 3 रेजिस्टर्स. आपल्याला 3 वेगवेगळे रेजिस्टर्स दिलेले आहेत. त्यांना आपण नाव देऊया R1, R2, R3. So this is one register, this is another register और ये तीसरा रजिस्टर. यांचं नाव आपण देऊया. This is called R1, this is suppose R2 and this register is R3. ये इनकी वैल्यू हो सकती है, इनका नाम हो सकता है. अब इन तीनों रजिस्टर्स को हमको इन सीरीज कनेक्ट करना है. 2 पॉइंट आहेत, C पॉइंट आणि D पॉइंट. या 2 पॉइंटच्या मध्ये या तिघांना आपल्याला सिरीज मध्ये जोडायचं आहे. सिरीज मध्ये यांना कनेक्ट करायचं आहे. दॅट इज नोन एज रेजिस्टर्स इन सीरीज. मग ते कशा प्रकारे जोडायचं आहे. तो पहला रेजिस्टेंस हम लेंगे, इसी को आगे दूसरा रेजिस्टेंस कनेक्ट किया जाएगा और इसी को आगे तीसरा रेजिस्टेंस कनेक्ट किया जाएगा. दिस इज R1, R2 and R3. जर या तीनही रेजिस्टर्सला आपण अशा प्रकारे एकमेकांसोबत कनेक्ट केलं बिटवीन द 2 पॉइंट्स C and D, C पॉइंट आणि D पॉइंट यांच्यामध्ये जर या तिघांना अशा प्रकारे आपण कनेक्ट केलं तर यालाच म्हटलं जातं रेजिस्टर्स इन सिरीज. इसी को बोला जाएगा रेजिस्टर्स इन सिरीज. ठीक आहे. हे झालं डायग्रामॅटिकली कशा प्रकारे आपण त्यांना कनेक्ट केलेलं आहे. आता याला डिस्क्राइब कसं कराल. So how are they connected? So they are connected one after the other in a single line. देख लो कैसे हमने कनेक्ट किया. जो पहला रजिस्टर था उसी को आगे दूसरा और उसी के आगे हमने तीसरा कनेक्ट किया. यालाच म्हटलं जातं the registers are connected one after the other in a straight line या in the form of a chain. इनका मिलके एक चेन बनता है, एक स्ट्रेट लाइन बनता है. और इस तरह से अगर आप रेजिस्टर्स को कनेक्ट करोगे सो दैट कॉम्बिनेशन इज नोन एज रेजिस्टर्स इन सीरीज. हे झालं याचं इंट्रोडक्शन. ही एक सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स झाली ज्याला आपण म्हटलेलं आहे रेजिस्टर्स इन सीरीज. क्लियर. नाउ व्हेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सीरीज दे आर कनेक्टेड इन अ सिंगल लाइन वन आफ्टर द अदर. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा रेजिस्टर्सला आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो तर त्यांच्यामधून जाणारा करंट हा सेम असतो. सेम करंट पासेस थ्रू देम. जितना करंट पहले रेजिस्टर्स में से जाएगा उतना ही सेकंड में से जाता है, उतना ही थर्ड में से जाता है. सो सेम करंट फ्लोज थ्रू ईच रेजिस्टेंस बट पोटेंशियल डिफरेंस अक्रॉस ईच रेजिस्टेंस विल बी डिफरेंट. इस सीरीज कॉम्बिनेशन की एक खासियत है कि व्हेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सीरीज करंट पासिंग थ्रू देम इज सेम बट पोटेंशियल डिफरेंस इज डिफरेंट. तीनों में से सेम करंट जाएगा. सपोज दैट करंट इज I. तिघांमधून जाणारा हा सेम करंट आहे. सो इट इज करंट I. पण याच्या अक्रॉस पोटेंशियल डिफरेंस वेगळं राहणार आहे. यहाँ पर अगर आपने पोटेंशियल डिफरेंस मेजर किया तो वो अलग होगा. यहाँ पर पोटेंशियल डिफरेंस अलग होगा. तो पोटेंशियल डिफरेंस अक्रॉस रेजिस्टर्स इन सीरीज इज डिफरेंट बट करंट पासिंग थ्रू ईच वन इज सेम. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे की सिरीज मध्ये कनेक्टेड असताना सेम करंट जातो
पण पोटेंशियल डिफरन्स मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं राहणार आहे. ठीक है. अभी इन तीनों का मिलकर कितना हुआ, इसकी वैल्यू R1, इसकी वैल्यू R2 और इसकी वैल्यू R3, इनको सीरीज में हमने कनेक्ट किया है बिटवीन द पॉइंट्स C एंड D. अब तीनों का मिलकर टोटल रेजिस्टेंस कितना होगा बिटवीन द पॉइंट C एंड D? दैट टोटल रेजिस्टेंस इज नोन एज इफेक्टिव रेजिस्टेंस. तीनों का मिलकर जो टोटल होगा C और D पॉइंट के बीच, दैट इज नोन एज इफेक्टिव रेजिस्टेंस या फिर इक्विवेलेंट रेजिस्टेंस या टोटल रेजिस्टेंस या रिजल्टेंट रेजिस्टेंस त्याला म्हटलं जातं. अब ये टोटल कितना होगा, इफेक्टिव रेजिस्टेंस कितना होगा तीनों का मिलकर, इसके लिए हमको फार्मूला ऑब्टेन करना है, इसके लिए एक्सप्रेशन ऑब्टेन करना है. तो ये हो गया रेजिस्टर्स इन सिरीज क्या होता है, कशा प्रकारे त्यांना आपण एकमेकांसोबत कनेक्ट करतो आणि अशा प्रकारे कनेक्टेड असताना सगळ्यांमधून जाणारा करंट हा सेम राहतो, पण पोटेन्शियल डिफरन्स मात्र प्रत्येकाच्या अक्रॉस वेगवेगळे राहते. आता आपल्याला ऑब्टेन करायचं आहे एक्सप्रेशन फॉर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ 3 रेजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज. अशा प्रकारे R1, R2, R3 हे 3 रेजिस्टर्स सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. या तिघांचं मिळून टोटल म्हणजेच इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असेल, किती असेल, त्याचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. तो इसके लिए एक सर्किट डायग्राम आपको दिया है पेज नंबर 39 पर, फिगर 3.8. बिटवीन द पॉइंट C एंड D, R1, R2, R3 आर कनेक्टेड इन सिरीज. ठीक है. नाउ वी नीड अ सेल. एक सेल आपल्याला लागेल, त्याच्यानंतर एक मिलीमीटर आपल्याला लागेल आणि एक व्होल्टमीटर सुद्धा आपल्याला लागेल. सो दिस इज व्होल्टमीटर, दिस इज मिलीमीटर एंड दिस इज सेल. इनको ऐसे कनेक्ट किया जाएगा. So this is the circuit diagram for determining effective resistance of 3 resistors connected in series. ठीक है. अगर आप चाहो तो सर्किट डायग्राम को डिस्क्राइब कर सकते हो. कैसे डिस्क्रिप्शन होगा, तो बिटवीन द पॉइंट C and D the resistors R1, R2, R3 are connected in series. Between the same point C and D we connect a milliammeter, key and cell as shown in figure. Initially we connect voltmeter across resistance R1. Now when we close the key, जब हम ये की को क्लोज करेंगे तो इसमें से करंट ऐसे जाएगा, सर्किट में से करंट ऐसे जाएगा. That current is suppose current I. So let current I is flowing through the circuit. Same current will pass through R1, R2, R3. ठीक है. Suppose इन तीनों का इफेक्टिव रेजिस्टेंस है RS. What is RS? RS is the total resistance या resultant resistance किंवा effective resistance of all three together. R1, R2, R3 तिघांचं टोटल आहे, resultant effective आहे RS. Now when resistors are connected in series, potential difference are different. So let V1, V2 and V3, these are the potential difference. यानी यहाँ पर अगर आपने वोल्टमीटर लगाया तो वो रीड करेगा V1. इसी को निकाल के अगर आपने यहाँ लगाया तो रीडिंग आपको मिलेगा V2. इसी को अगर आपने यहाँ पर कनेक्ट किया तो मिलेगा V3. या इन शॉर्ट V1, V2, V3 आर पोटेंशियल डिफरेंसेस अक्रॉस द रेजिस्टर्स R1, R2, R3 रिस्पेक्टिवली. R1 च्या अक्रॉस आहे V1, R2 च्या अक्रॉस आहे V2 आणि R3 च्या अक्रॉस आहे V3 पोटेन्शियल डिफरन्स आणि टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे V.
सी आणि डी पॉईंटच्या मध्ये जर टोटल पोटेन्शियल डिफरन्स मेजर केलं तर ते आहे व्ही अँड टोटल करंट फ्लोइंग इज आय. ठीक आहे. नाउ दिस इज टोटल करंट, total resistance and total potential difference. So applying Ohm's law, V upon I equal to RS. तो इसमें से हमको मिलेगा V equal to I RS. पूर्ण सर्किटला जर आपण ओम्स लॉ अप्लाय केला तर आपल्याला याच्यावरून मिळणार आहे V equal to RS. Now when resistors are connected in series, potential differences are different. त्याच्यावरून आपल्याला भेटेल V equal to V1 plus V2 plus V3. हा इक्वेशन कशा प्रकारे आहे. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल, that is V, is equal to potential difference across first plus potential difference across second प्लस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस थर्ड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे V इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. ठीक आहे. नाउ अप्लाइंग ओम्स लॉ टू इच रेजिस्टर सेपरेटली. आता प्रत्येक रेजिस्टरला ओम्स लॉ जर आपण अप्लाय केलं तर याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे V1, रेजिस्टन्स आहे R1, करंट आहे I. सो अप्लाइंग ओम्स लॉ वी गेट V1 equal to IR1, V2 equal to IR2 and V3 equal to IR3. प्रत्येक रेजिस्टरला जर आपण ओम्स लॉ अप्लाय केला तर आपल्याला हे मिळणार आहे V1 equal to IR1, V2 equal to IR2, V3 equal to IR3 and V equal to IRS for the complete circuit. प्लस हमको इक्वेशन मिला है V equal to V1 plus V2 plus V3. Now putting all these values, या सगळ्या व्हॅल्यूज V1, V2, V3 आणि V या सगळ्यांच्या व्हॅल्यूज जर आपण इथे टाकल्या, putting all values here, V that is IRS equal to V1 ते आहे IR1 plus V2 that is IR2 plus V3 that is IR2. Therefore IRS. अब इन तीनों में से I कॉमन निकलेगा तो ब्रैकेट में बचेगा R1 plus R2 plus R3. On both sides this I get cancelled आणि जे राहणार आहे ते आहे RS equal to R1 plus R2 plus R3. This is the formula, this is the expression for effective resistance of three resistors connected in series. आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे. तीन रेजिस्टर्स जर सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत अशा प्रकारे तर त्यांचं टोटल रेजिस्टन्स किंवा त्यांचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तो RS इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. याच्यावरून आपण सांगू शकतो की इफेक्टिव्ह रेजिस्टर्स इन सिरीज यांचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हे किती राहते तर इट इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. पहिला रेजिस्टन्स प्लस दुसरा रेजिस्टन्स प्लस तिसरा रेजिस्टन्स तिघांचं सम ते राहणार आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. एक और बात, नाउ दिस इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन ईच वन. याच्यावर आपल्याला सांगते फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन से दॅट इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टन्स इन सिरीज इज ग्रेटर दॅन ईच रेजिस्टन्स. हा प्रत्येकापेक्षा जे टोटल रेजिस्टन्स आहे ते प्रत्येक रेजिस्टन्स पेक्षा जास्त राहणार आहे, ऑलवेज ग्रेटर दॅन ईच. अँड बिकॉज ऑफ दिस रिझन रेजिस्टन्स इन सिरीज इज यूज टू इनक्रीज रेजिस्टन्स.
हे जे सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स आहे, रेजिस्टर्स इन सिरीज, याचा वापर केव्हा केला जातो किंवा कशासाठी केला जातो? तर रेजिस्टर्स इन सिरीज इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स. जेव्हाही आपल्याला सर्किटमध्ये रेजिस्टेंस वाढ़वायसा है, जहां भी आपको सर्किट में रेजिस्टेंस की वैल्यू इंक्रीज करना है, तो वहां आपको रेजिस्टर्स को सीरीज में लगाना पड़ेगा, रेजिस्टर्स को सीरीज में कनेक्ट करना पड़ेगा. सो दिस इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन द सर्किट. अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला काढलेला आहे. आता या ठिकाणी आपण फक्त 3 रेजिस्टर्स घेतले होते, R1, R2, R3. समजा 4 रेजिस्टर्स असतील तर मग त्यांचं इफेक्टिव्ह किती असेल? R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. अगर 5 रहे तो RS इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 प्लस R5. अशा प्रकारे कितीही नंबर ऑफ रेजिस्टर्स जर सिरीज मध्ये असतील, त्या सगळ्यांचं जर आपण टोटल केलं, प्लस केलं, सम केलं, तर आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मिळणार आहे. ठीक आहे. 3, 4, 5, 6 कितीही रेजिस्टर्स सिरीज मध्ये असू शकतात, त्याच्यावरून आपण त्यांचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हे काढू शकतो. तर आता हा जो टॉपिक आपण डिस्कस केला आहे, रेजिस्टर्स इन सिरीज, याच्याबद्दल काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. दे आर गिवन ऑन पेज नंबर 40. ते पॉइंट महत्त्वाचे आहेत, त्याला हायलाइट करून ठेवा आणि हे तुम्हाला लर्न करायचे आहेत. इट इज गिवन इन दॅट green box. If resistors are connected in series, if number of resistors 3, 4, 5, 6 कितने भी हो सकते हैं, इनको अगर हमने सीरीज में कनेक्ट किया, if resistors are connected in series, तो पहला पॉइंट, the same current flows through each in series. Same current flows through each. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की रेजिस्टर्स जेव्हा सिरीज मध्ये कनेक्टेड असतात, तर एका स्ट्रेट लाईन मध्ये ते कनेक्टेड असतात, म्हणून प्रत्येकामधून जाणारा करंट हा सेम राहणार आहे, सारखाच राहतो. सेकंड पॉइंट, जो हमने फार्मूला भी ऑब्टेन किया, इफेक्टिव रेजिस्टेंस मतलब टोटल रेजिस्टेंस, ये कितना होता है? तो पहला रेजिस्टेंस प्लस दूसरा रेजिस्टेंस प्लस तीसरा रेजिस्टेंस प्लस जितने भी हो, इसी को बोला जाता है सम. सम ऑफ इंडिविजुअल रेजिस्टेंसेस. तो इफेक्टिव रेजिस्टेंस ऑफ रेजिस्टर्स इन सीरीज इज सम ऑफ इंडिविजुअल रेजिस्टेंसेस. अब दूसरा पॉइंट. तीसरा पॉइंट, third point is this: V equal to V1 plus V2 plus V3. Now what is V? It is a potential difference across that series combination. उन तीनों के अक्रॉस पोटेंशियल डिफरेंस V. पहला रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेंशियल डिफरेंस V1, दुसऱ्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेंशियल डिफरेंस V2 आणि तिसऱ्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेंशियल डिफरेंस आहे V3. मी आधी सांगितलं तुम्हाला की व्हेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, पोटेंशियल डिफरेंस अलग अलग होता है. पोटेंशियल डिफरेंस प्रत्येकाचं वेगवेगळं राहणार आहे. तर पहिल्याचं पोटेंशियल डिफरन्स जर V1 आहे, दुसऱ्याचं V2 आहे, तिसऱ्याचं V3 आहे, तर सगळ्यांच्या अक्रॉस जे टोटल पोटेंशियल डिफरन्स असेल, that will be V1 plus V2 plus V3. This is the third point given there. चौथा पॉइंट, ये जो इफेक्टिव रेजिस्टेंस रहते, जो टोटल रेजिस्टेंस होता है रेजिस्टर्स इन सीरीज में, इज greater than each resistance. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा टोटल रेजिस्टन्स हे प्रत्येक रेजिस्टन्स पेक्षा जास्त राहणार आहे. इन केस ऑफ रेजिस्टर्स इन सिरीज, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन
each individual resistance connected in series. आणि शेवटचा जो पॉइंट आहे, as the effective resistance is greater than each resistors in series, it is used to increase resistance. याचा वापर केव्हा केला जातो, इसका यूज कब किया जाता है कि और व्हेन आर रेजिस्टर्स कनेक्टेड इन सीरीज, तो इसका आंसर है जब भी आपको रेजिस्टन्स इंक्रीज करना होगा, जेव्हाही तुम्हाला रेजिस्टन्स इंक्रीज करायचा आहे, तर त्या परिस्थितीमध्ये त्या केसमध्ये आपल्याला रेजिस्टर्स इन सिरीज यांचा वापर करावा लागेल किंवा रेजिस्टर्स यांना सिरीज मध्ये कनेक्ट करावं लागेल. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स which are given on page number 40 in that green box. ठीक है. So when resistors are connected in series, इसको लर्न कर लो आणि फार महत्वाचं आहे. याच्यावरती एक्सरसाइज मध्ये प्रश्न आहेत. अभी एक एग्जांपल हम सॉल्व करेंगे. रेजिस्टर्स इन सिरीज हा जो टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे, याच्याशी संबंधित इसी से रिलेटेड एक न्यूमेरिकल एग्जांपल आपको पेज नंबर 40 पर दिया है, उसका आंसर अभी हम डिस्कस करेंगे. एग्जांपल 1. तो प्रश्न ऐसा है, 3 रेजिस्टर्स हैविंग रेजिस्टेंसेस 15, 3, 4 ohm are connected in series. What is the effective resistance in the circuit? 3 रेजिस्टन्स आहेत given or to find. 3 रेजिस्टेंसेस आर गिवन, त्यांना आपण म्हणूया R1, R2, R3. और हमको फाइंड करना है तीनों का इफेक्टिव कितना होगा, यानी हमको फाइंड करना है RS कितना होगा. अभी ये R1, R2, R3 इन तीनों का वैल्यू क्वेश्चन में आपको दिया है. इट इज 15, 3 and 4. पहला रेजिस्टेंस R1 इट इज 15 ओम, दूसरा R2 इसकी वैल्यू है 3 ओम और तीसरा है 4 ओम. इन तीनों को किसी सर्किट में सीरीज में एक दूसरे के साथ कनेक्टेड है. दे आर कनेक्टेड इन सीरीज इन अ सर्किट. सो व्हाट विल बी द इफेक्टिव रेजिस्टन्स, म्हणजे आपल्याला RS किती आहे ते काढायचं. व्हेरी सिंपल आन्सर. As the resistors are connected in series, या तिघांना सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. सो देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज गिवन बाय RS इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. हा फॉर्म्यूला आपल्याला माहिती आहे. यहां से स्टार्ट करना है. सीधे सीधे स्टार्ट करोगे आप कि as the 3 resistors are connected in series in the circuit, their effective resistance is given by इक्वेशन R1 इक्वल RS इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. अब R1, R2, R3 तीनों की वैल्यूज यहां डालो, तो 15 प्लस 3 प्लस 4, तिघांचं ऍडिशन करा. 15 प्लस 3 18, 18 प्लस 4 22. तो आपका आंसर आ रहा है 22 ओम. अशा प्रकारे जर 15 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहम या तिघांना सिरीज मध्ये एखाद्या सर्किट मध्ये जर कनेक्ट केलेलं असेल, तर तिघांचं मिळून जे टोटल रेजिस्टन्स राहणार आहे किंवा तिघांचं जे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स राहणार आहे ते असेल 22 ओहम. आता याच्या आधी आपण जे बोललो की इफेक्टिव्ह रेजिस्टन्स प्रत्येकापेक्षा जास्त असते, तर तुम्ही इथे पाहू शकता. इन तीनों का इफेक्टिव रेजिस्टेंस है 22. नाउ सी दैट 22 इज ग्रेटर देन ईच. या तिघांपेक्षा तो जास्त है. 15 से भी ज्यादा है, 3 से भी ज्यादा है, 4 से भी ज्यादा है. यालाच आपण म्हटलं होतं की इफेक्टिव रेजिस्टन्स इज ग्रेटर देन ईच रेजिस्टन्स, एंड दैट्स व्हाई रेजिस्टर्स इन सीरीज इज यूज्ड टू इंक्रीज द रेजिस्टन्स. तर एक सिंपल मॅथमेटिकल प्रॉब्लेम झालेला आहे which is based on resistors in series. आणखीनही याच्यावरती मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करू.
पण त्याच्या आधी आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये दुसरं जे सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स आहे, ज्याला आपण म्हणतो रेजिस्टर्स इन पॅरलल, आधी ते आपण थरोली पाहू. त्याच्यानंतर मग या दोघांचं आपण कम्पॅरिझन पाहू आणि मग नंतर दोघांचे न्यूमेरिकल्स किंवा एक्झरसाइज आपण डिस्कस करणार. तर आज मी इथेच थांबतो. लेट मी स्टॉप टुडे हिअर. जे काही आज आपण डिस्कस केलेलं आहे ते सगळं टेक्स्टबुकमधून तुम्हाला थरोली वाचायचं आहे. मॅथमॅटिकल पार्ट जो आहे किंवा न्यूमेरिकल पार्ट जो आहे याला वाचून समजून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला लिहून पाहायचं आहे. रिटन प्रैक्टिस इज मस्ट. मैथमेटिक्स कैन नॉट बी लर्न ओरली. ये आपको लिखकर देखना पड़ता है. तो इसको भी आप लिखकर देखो, सर्किट डायग्राम वगैरह निकाल के देखो. इन शॉर्ट जे काही आज आपण डिस्कस केलं ते चांगल्या प्रकारे वाचून घ्या, रिपीट करा, लर्न करा. See you next time in the next video lecture. Till then, thank you.